पवारसाहेब, राज्यामध्ये सध्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं की ह्या दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर राज्याच्या राजकारणाला एक नवीन दिशा मिळू शकेल का? असा फरक फळीच प्रांगणामध्ये आहोत. या फळीच प्रांगणामध्ये राजकारण आणू नका, राजकीय प्रश्न आणू नका. कोण कुटुंब एकत्र येत असेल तर आनंद आहे, परंतु या संबंधीचं भाष्य करण्याचा आता प्रसंग नाही. तिकडे आपण गेल्या वेळी जे वक्तव्य केलं होतं त्याच्यावरून अनेक वाद झाले, अनेकांनी आपल्यावर टीका केली. आपण अजून हा महाग आपलं लक्ष पहलगाम पद्धतीने कशासाठी टीका? पहलगाम बद्दलचं जे वक्तव्य होतं काय काय होतं? संदर्भातलं जे वक्तव्य होतं नाही, काय होतं? धार्मिक हे बघून गोळीबार केला नव्हता. असं आहे की जे काही पहलगामला झालं, हा माझ्या मते हा या देशाचा हल्ला आहे. या व्यक्तीचे कुटुंब त्याच्यामध्ये शहीद झाले, त्यांनी ही देशाच्यासाठी किंमत दिलेली आहे. आणि म्हणून इथं धर्म, जात, पात, भाषा या गोष्टी आणायच्या नाहीत. आज भारतीयांचा हल्ला कुठल्या शक्तीचा होत असेल तर देशवासियांनी कशाची अपेक्षा न करता आपल्याला एकत्र राहावं लागेल. मी जाहीरपणाने सांगितलं की देशाचे प्रधानमंत्री आणि अन्य सरकारी यासंबंधी जी जी काही उपाययोजना करत असतील त्याला पूर्ण सहकार्य आम्हा सगळ्यांचं आहे. आणि तशा प्रकारचं वक्तव्य सर्व पक्षीय समाजाद्वारे या सभेमध्ये आमच्या प्रतिनिधींनी केले आणि ती भूमिका घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत.